Lymphatic system circulates the lymph in our body. Lymph is a cleary water fluid. It is except RBC, platelets and some proteins. Then what is the present in the lymph? The lymph shows the presence of WBCs. म्हणजे लिम्फमध्ये पांढऱ्या पेशी असतात, वॉटर प्रेझेंट असतं, न्यूट्रियन, सॉल्ट्स, आयन्स हे बाकीचे घटक पण लिम्फमध्ये असतात. मग आता ही जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे की ज्याच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये लिम्फ सर्क्युलेट होणार आहे, या लिम्फॅटिक सिस्टीमचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा, द कॉम्पोनंट्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. The lymphatic system consists of first the lymph. It is a main component. Lymph असणार आहे. सेकंड कॉम्पोनंट इज लिम्फ ज्यामधून सर्क्युलेट होणार आहे, दी लिम्फ ज्यामधून कंडक्ट केलं जाणार आहे, कॅरी केलं जाणार आहे, त्यांना म्हणायचं लिम्फॅटिक व्हेसल्स. जशा आपल्या शरीरामध्ये ब्लड व्हेसल्स असतात की ज्याच्यामधून ब्लड सर्क्युलेट होतं, आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज, आपण पाहिला आहे तो टॉपिक. त्याच पद्धतीने लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फॅटिक व्हेसल्स असतात की ज्याच्या थ्रू लिम्फ सर्क्युलेट होतं आपल्या बॉडीमध्ये किंवा लिम्फ कॅरी केलं जातं, कंडक्ट केलं जातं. म्हणून दुसरा कॉम्पोनंट आहे लिम्फॅटिक व्हेसल्स. त्यानंतर काही लिम्फॅटिक ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. लिम्फॅटिक ऑर्गन्स. मग आता लिम्फॅटिक ऑर्गन्स म्हणजे कोण कोण येणार? उदाहरणार्थ टॉन्सिल्स आपल्या इथे असतात, घशाच्या तिथे. त्याच्यानंतर स्प्लीन, त्याच्यानंतर आहे थायमस ग्लँड असेल. हे असे वेगवेगळे लिम्फॅटिक ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अपेंडिक्स हा सुद्धा याच्यामध्ये येणार लिम्फॅटिक ऑर्गन्समध्ये. त्याच्यानंतर सेकंड कॉम्पोनंट आहे तो म्हणजे लिम्फॅटिक टिश्यू. लिम्फॅटिक टिश्यू. आता लिम्फॅटिक टिश्यूमध्ये जनरली कोण येतात? लिम्फॅटिक टिश्यूजमध्ये लिम्फ नोड येतात. आता हे लिम्फ नोड म्हणजे काय? असं छोटंसं गाठीसारखं स्ट्रक्चर असतं, ते सगळीकडे आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात, भरपूर असतात आपल्या बॉडीमध्ये लिम्फ नोड. तुम्हाला मी दाखवतो ते. मग आता तुम्हाला इथे काय लक्षात आलं आहे की लिम्फॅटिक सिस्टीमचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत? विच आर दी कॉम्पोनंट्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम? तर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. देर आर 4 कॉम्पोनंट्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फ, then lymphatic vessels, lymphatic organs and lymphatic tissues. These are the 4 components of our lymphatic system. Then next, how this lymph is circulated or drained. आपल्या शरीरामध्ये हे लिम्फ कसं सर्क्युलेट केलं जातं आणि कसं ड्रेन केलं जातं ते मी तुम्हाला सांगतो. हे पहा, इथे मी एक ह्यूमन बॉडी ड्रॉ करतो, जस्ट एक माहितीसाठी म्हणून. इकडे नेकचा पोर्शन असेल, ठीक आहे. तर आता पहा, या ठिकाणी तुम्हाला मला लिम्फ नोड सांगायचेत आणि काही लिम्फॅटिक व्हेसल्स तुम्हाला सांगायचेत. तर आपल्या बॉडीमध्ये हा जो पोर्शन आहे याला आपण कुठला पोर्शन म्हणतो? नेक रिजन. बरोबर, आपल्या मानेचा भाग आहे हा. याला मी इथे काय म्हणणार? दिस इज ॲन नेक रिजन.
नेक रिजनमध्ये लिम्फ नोड प्रेझेंट असतात. हे पहा इथे तुम्हाला दाखवतो. हिअर इट इज अ प्रेझेन्स ऑफ लिम्फ नोड. हे पहा इथे लिम्फ नोड असतात. हे असे दीज आर द लिम्फ नोड विच इज प्रेझेंट इन टू द नेक रिजन. त्याच्यानंतर काही लिम्फ नोड कुठे असतात? दी लिम्फ नोड विच आर प्रेझेंट इन टू दी थोरॅसिक रिजन, म्हणजे आपल्या छातीच्या भागामध्ये सुद्धा लिम्फ नोड भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. हे पण मी इथे दाखवतो. हे सर्व लिम्फ नोड आहेत. एक जनरल फक्त तुम्हाला आयडिया येईल. हे लिम्फ नोड आहेत. दे आर प्रेझेंट इन टू दी थोरॅसिक रिजन. त्याच्यानंतर सम लिम्फ नोड्स आर प्रेझेंट इन दिस रिजन. मांडीच्या तिथे असतात. हे पण हे लिम्फ नोड आहेत, इथे प्रेझेंट आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. काही लिम्फ नोड्स आपल्या गुडघ्याच्या तिथे असतात. हे पण इथे मी दाखवलेत तुम्हाला. मला फक्त यांच्या जागा दाखवायच्यात आणि त्यांची नावं तुम्हाला मी सांगणार आहे. तर मग तुम्हाला इथे काही लिम्फ नोड जर तुम्ही पाहिलं तर इकडे आपल्या हाताच्या तिथे असतात. हे पहा इथे पण असतात. सगळीकडे पसरलेले असतात लिम्फ नोड्स. हे तुम्ही लक्षात घ्या. तर मग आपला स्प्लीन एक अवयव जो आहे तो इथं प्रेझेंट असतो. हे पहा तुम्हाला दाखवतो. इथे प्रेझेंट आहे स्प्लीन. याचे लेबल्स फक्त लक्षात घ्या. डायग्रॅम जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या. हा स्प्लीन आहे. त्याच्यानंतर आता हे सगळे जे लिम्फ नोड असतात हे कसे कनेक्ट असतात? धीस लिम्फ नोड आर कनेक्टेड विथ दी लिम्फॅटिक व्हेसल्स. मग मी इथे लिम्फॅटिक व्हेसल्स ड्रॉ करतो. पहा ती मी ब्ल्यू कलरची इथे दाखवतो मुद्दामून. हे पहा या लिम्फॅटिक व्हेसल्स मी दाखवतो की त्याच्याद्वारे हे सगळे लिम्फ नोड एकमेकांबरोबर कनेक्ट असतात. हे पहा ही लिम्फॅटिक व्हेसल आहे. सगळे लिम्फ नोड बघा कसे एकमेकांबरोबर कनेक्ट झालेले असतात. आणि या लिम्फॅटिक व्हेसल काय करतात? दे कलेक्ट द लिम्फ फ्रॉम दी सराउंडिंग टिश्यू. सगळ्या टिश्यूच्या भोवतीचं जे काही लिम्फ आहे हे लिम्फ कलेक्ट करण्याचं काम या लिम्फॅटिक व्हेसलचं आहे. दे कलेक्ट दी लिम्फ फ्रॉम दी इंट्रासेल्युलर स्पेसेस प्रेझेंट अराउंड आवर टिश्यूज. आपल्या टिश्यूजच्या भोवती जे काही इंट्रासेल्युलर स्पेसेस आहे की ज्याच्यामध्ये लिम्फ प्रेझेंट आहे ते लिम्फ कलेक्ट करण्याचं काम लिम्फॅटिक व्हेसलचं आहे. हे तुम्ही समजून घ्या. आणि हे पहा हे अशा पद्धतीने सर्व लिम्फ नोड हे एकमेकांबरोबर कनेक्ट असतात. ही ब्ल्यू कलरची जी मी इथे दाखवली दिस इज कॉल्ड द लिम्फॅटिक व्हेसल विच इज कनेक्टेड टू दी लिम्फ नोड्स. हे सगळ्या लिम्फ नोडला ती कनेक्टेड. मग तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये ही जी लिम्फॅटिक व्हेसल आहे हे पाही हिला काय नाव आहे? धिस लिम्फॅटिक व्हेसल इज कॉल्ड राईट थोरॅसिक डक्ट किंवा त्यालाच म्हटलं जातं नुसतं थोरॅसिक डक्ट, कारण छातीच्या भागामध्ये येत ना म्हणून तिला काय नाव दिलं इथे? थोरॅसिक डक्ट. म्हणजेच लिम्फॅटिक डक्ट. की ही लिम्फॅटिक डक्ट तिच्यामधलं जे लिम्फ आहे हे लिम्फ ब्लड व्हेनमध्ये पोअर करते. कारण शेवटी तुम्ही लक्षात घ्या हे लिम्फ कुठून तयार होतं? आपलंच ब्लड. या ब्लडमधलं जे काही वॉटर असेल, काही प्रमाणामध्ये काही न्यूट्रियंट्स असतील, WBCs असतील, ह्या सगळ्या सेल्सपर्यंत असतात, सेलच्या भोवती असतात, टिश्यूच्या भोवती असतात. हे सगळं ब्लडमधूनच येतं आणि हे परत ब्लडमध्येच जातं, लक्षात घ्या. आणि परत ब्लडमधून बाहेर येत असतं. म्हणजेच आपल्या ब्लडमधूनच हे लिम्फ
किंवा हे लिंब जे आहे परत ब्लडमध्येच या ठिकाणी पोअर केलं जातं. म्हणजे लिंब सगळ्या टिश्यूकडून गोळा करायचं आणि हे सगळं लिंब परत ब्लड व्हेन्समध्ये म्हणजे आपल्या ब्लडमध्ये सोडून द्यायचं, असं काम चाललेलं असतं. आणि ब्लड परत मग हार्टकडे जाणार, तिथून लंग्सकडे जाणार, त्याच्यात परत ऑक्सिजन येणार आणि मग परत हा ऑक्सिजन सगळ्या बॉडीच्या टिश्यूजपर्यंत ऑर्गन्सपर्यंत पोहोच करायचा. मग परत त्यांच्या भोवती परत लिम्फ जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं सोडून द्यायचं. म्हणजेच ब्लड व्हेसल्समधून ब्लड कॅपिलरीजमधून कंटिन्यूली काही प्रमाणात वॉटर मॉलिक्यूल, WBCs, न्यूट्रियन, सॉल्ट्स बाहेर येत असतं आणि टिश्यूच्या भोवती गोळा होत असतं. ते म्हणजे लिम्फ असतं. आणि एक ठराविक वेळानंतर परत हे सगळं ह्या ज्या लिम्फॅटिक डक्ट्स तुम्हाला दाखवल्या ब्ल्यू कलरच्या त्यांना आपण लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणतो. हे सगळं परत लिम्फ काय करतात, कलेक्ट करतात आणि परत ब्लडमध्ये पोअर करतात, म्हणजेच ब्लड व्हेन्समध्ये. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि मग अशा पद्धतीने हे लिम्फ सर्क्युलेट होत राहतं आपल्या बॉडीमधून. तर मग तुम्हाला इथं हे लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते. त्याच्या आधी तुम्हाला मी काही लिम्फ नोड जे दाखवलेत ग्रीन कलरचे त्यांची थोडक्यात नावं लक्षात घ्या. तर आपल्या गुडघ्यामध्ये जो लिम्फ नोड मी तुम्हाला दाखवला आहे हे पहा, हे गुडघ्याच्या इथं असणारे हे लिम्फ नोड. मी फक्त बाहेरून ॲरो दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. गुडघ्याच्या इथं आहे बरोबर. धिस लिम्फ नोड इज कॉल्ड पॉप्लिटियल लिम्फ नोड. यांना काय म्हणायचं, पॉप्लिटियल. लिम्फ नोड्स. त्याच्यानंतर आपल्या मांडीच्या तिथे वरती कमरेच्या खाली त्या भागामध्ये जे लिम्फ नोड असतात दॅट इज द लिम्फ नोड विच इज प्रेझेंट ॲट द लुंबार रिजन. लुंबार म्हणजे कंबर. दीज लिम्फ नोड्स आर कॉल्ड इनग्युनियल लिम्फ नोड्स. यांना काय म्हणायचं, इनग्युनियल. लिम्फ नोड्स. त्यानंतर मानेच्या तिथं जो आहे त्याला सर्व्हिकल लिम्फ नोड म्हणायचं. नेक रिजनमध्ये जो लिम्फ नोड असतात त्यांना म्हटलं जातं सर्व्हिकल लिम्फ नोड्स. तर अशा पद्धतीचे काही लिम्फ नोड्स तुम्हाला मी इथे सांगितलेत. आणि हे पहा इथे जे आहेत बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या तिथे शोल्डरच्या बाजूला हे जे लिम्फ नोड आहेत या बाजूचे दोन, हे पहा इथे आणि इथले, यांना म्हटलं जातं ॲक्झिलरी लिम्फ नोड्स. पहा मी इथेच लेबल करतो आता. दिस इज कॉल्ड ॲक्झिलरी लिम्फ नोड. त्याच्यानंतर ह्या थोरॅसिक डक्ट आहे ब्ल्यू कलरच्या म्हणजेच लिम्फॅटिक व्हेसल. हा ऑर्गन आहे स्प्लीन. त्याच्यानंतर या ठिकाणी इथे अपेंडिक्स प्रेझेंट असतं. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अपेंडिक्सच्या संदर्भामध्ये पण आपल्या लार्ज इंटेस्टाईनचा जो भाग आहे बाहेर आलेला थोडा त्याला अपेंडिक्स म्हटलं जातं. तो आपल्यामध्ये नॉन फंक्शनल आहे म्हणजे व्हेस्टिजियल ऑर्गन आहे पण तो आपल्यामध्ये प्रेझेंट असतं. इथे अपेंडिक्स प्रेझेंट असतं म्हणून याला मी इथे लेबल करतो अपेंडिक्स पोटाच्या तिथे. जस्ट तुमच्या माहितीसाठी, याच्यावर काही तुम्हाला परीक्षेला शक्यता कमी आहे क्वेश्चन यायचं, कारण तुम्हाला जी माहिती मी दिली लिम्फॅटिक सिस्टीमची तेवढी फक्त लक्षात ठेवा. आणि एकदा एक पाथवे तुम्हाला सांगणार आहे की नेमकं हे लिम्फ आहे हे लिम्फ डक्टमधून कसं त्या ब्लड व्हेन्समध्ये पोअर केलं जातं त्याचं पाथवे तुम्हाला मी सांगतो. तर याला मी इथे लेबल करतो अपेंडिक्स. त्याच्यानंतर इथे असते थायमस ग्लॅन्ड. थायमस ग्लॅन्ड मी तुम्हाला शिकवली आहे टी सेलच्या वेळेस. आपल्या ट्रेकिया जो आहे, विंड पाईप आणि लंग्स
जिथं प्रेझेंट आहेत म्हणजे ट्रॅकियाचं डिव्हिजन होतं ब्रॉन्कायमध्ये आणि जिथं लंग्ज असतात म्हणजे हा पोर्शन हे पहा इथला ट्रेकिया अशी इथं येणार आणि इकडे लंग्ज असणार मग या भागामध्ये इथं थायमस ग्लॅन्ड प्रेझेंट असते. Here it is a presence of thymus gland and this is the organ of lymphatic system. हे lymphatic system चे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. This is the thymus. तर अशा पद्धतीने ही लिम्फॅटिक सिस्टीमचे हे कॉम्पोनंट्स तुम्हाला मी डायग्रॅमॅटिकली दाखवलेत. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं आहे की आपल्या बॉडीमध्ये ठिकठिकाणी लिम्फ नोड्स असतात आणि त्यांमध्ये लिम्फॅटिक डक्ट म्हणजे लिम्फॅटिक व्हेसल्स लिम्फ कॅरी करते. हे लिम्फ नोडमध्ये येतं. तिथं ते फिल्टर होतं म्हणजे काय, लिम्फमध्ये जर काही पॅथोजन्स असतील, काही वेगवेगळे फॉरेन मटेरियल असेल, हे सगळं लिम्फ नोडमध्ये ट्रॅप होतं, अडकून बसतं. आणि लिम्फ नोडमध्ये पांढऱ्या पेशी असतात, WBCs म्हणजे मोनोसाइट्स असतात, मॅक्रोफाजेस असतात. ह्या सगळ्या काय करतात, त्या पॅथोजन्सवरती अटॅक करून त्याला किल करतात. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ह्या लिम्फ नोडचं ते फंक्शन आहे. तर मग आता ही लिम्फॅटिक सिस्टीम कशी काम करते त्याचा एक पाथवे तुम्हाला मी इथे सांगतो. पहा, लक्ष द्या. काय होणार, फ्लुइड फ्रॉम दी टिश्यू म्हणजे आपल्या टिश्यूच्या भोवतीचं सगळं फ्लुइड म्हणजेच लिम्फ जे आहे हे लिम्फ कशामध्ये एंटर होणार, लिम्फॅटिक डक्टमध्ये किंवा लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये. बघा मी इथे काय लिहितोय, टिश्यू फ्लुइड फ्रॉम intracellular spaces enters into the, ते कोणामध्ये एंटर्स करणार आहे आता बघा, एंटर्स into the lymphatic vessels. आता लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणजेच काय, लिम्फॅटिक डक्ट्स. आता लिम्फॅटिक व्हेसल्स ज्या आहेत या सगळ्या बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये सगळं हे टिश्यू फ्लुइड म्हणजेच काय, लिम्फ ज्याला आपण म्हणतो, हे लिम्फ एंटर होतं. एंटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आत येणार या लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये. आणि मग पुढे काय होतं ते समजून घ्या. आफ्टर दॅट धिस लिम्फ कॅरीड बाय धिस लिम्फॅटिक व्हेसल्स these lymphatic vessels then drain this all the fluid or lymph into the thoracic duct. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. then it is discharged. बघा आता मी काय लिहितोय, इट इज डिस्चार्ज म्हणजे काय, ते सोडून देणार, पोअर करणार. डिस्चार्ज इनटू दी ब्लड व्हेन्स. आपल्या ब्लड व्हेनमध्ये ते काय होणार, डिस्चार्ज होणार, की जी सगळं रक्त घेऊन कुठे जातात, हार्टकडे जातात. डिस्चार्ज इनटू दी ब्लड व्हेन्स. कोण डिस्चार्ज करतं, थ्रू थोरॅसिक डक्ट. मगाशी तुम्हाला आत्ता डायग्राममध्ये मी दाखवली थोरॅसिक डक्ट कुठे, तरी परत एकदा दाखवतो. थ्रू थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. आणि राईट साईडची म्हणजे या बाजूची जी लिम्फॅटिक डक्ट आहे तिथून हे लिम्फ ब्लड व्हेनमध्ये पोअर केलं जातं किंवा डिस्चार्ज केलं जातं. राईट थोरॅसिक डक्ट. तर बघा हा पाथवे आता कसा झालाय. टिश्यू फ्लुइड म्हणजे लिम्फ इंटरसेल्युलर स्पेसेसमधून एंटर होतं. कोणामध्ये एंटर होतं, लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये. लिम्फॅटिक व्हेसल्समधून हे सगळं लिम्फ कोणामध्ये डिस्चार्ज केलं जातं, ब्लड व्हेन्समध्ये.
ब्लड व्हेन्समध्ये हे जे लिम्फ डिस्चार्ज केलं जातं ते ॲक्च्युली कुठल्या डक्टपासून, तर थोरॅसिक डक्ट आणि राईट थोरॅसिक डक्ट यांमधून. तर मग इथे तुम्ही आता नीट लक्ष द्या. टिश्यू फ्लुइड म्हणजेच हे लिम्फ पहिल्यांदा एंटर होतं लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये, तिथून ते डिस्चार्ज केलं जातं म्हणजे पोर केलं जातं, दुसरीकडं सोडलं जातं. कोणामध्ये ते फ्लुइड किंवा लिम्फ सोडून दिलं जातं? इट इज पोवर्ड इन टू दी लिम्फ, इज पोवर्ड इन टू दी ब्लड व्हेन्स. कोण पोवर करणार ब्लड व्हेन्समधून? इट इज पोवर्ड बाय दी थोरॅसिक डक्ट अँड राईट थोरॅसिक डक्ट, हे पोवर करणार. आता बघा ही इमेज, या इमेजमध्ये हे पहा, ही थोरॅसिक डक्ट बघा मी कुठं लेबल केली, दिस इज दी थोरॅसिक डक्ट, आणि हे लक्षात घ्यायचं आहे. अँड दिस इज दी राईट थोरॅसिक डक्ट. म्हणजे या ज्या बाकीच्या सगळ्या लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत, गुडघ्यामधून, पायामधून, पोटाच्या तिथून, हाताच्या तिथून, सगळीकडून लिंब घेऊन येतात आणि हे लिंब फायनली कुठं येतं? थोरॅसिक डक्टमध्ये येतं आणि राईट थोरॅसिक डक्टमध्ये येतं. आणि तिथून नंतर या थोरॅसिक डक्ट आपल्या ब्लड व्हेन्सला कनेक्ट असतात. तिथून हे लिम्फ ब्लड व्हेन्समध्ये जातं म्हणजे ब्लडमध्ये जातं. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्यामध्ये ही लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे ती काम करते. तर तुम्हाला याच्यावरती परीक्षेला आता जो क्वेश्चन आहे तो कशावरती विचारला जाऊ शकतो? तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कॉम्पोनंट्स ऑफ दी लिम्फॅटिक सिस्टीम, त्याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकतात. मग तुम्ही सरळ या कॉम्पोनंटची लिस्ट करायची. लिम्फ, लिम्फॅटिक व्हेसल्स, लिम्फॅटिक ऑर्गन्स आणि लिम्फॅटिक टिश्यूज. त्याच्यानंतर तुम्हाला लिम्फ म्हणजे काय त्याचा उल्लेख तुम्ही करायचा. लिम्फ जे आहे हे लिम्फ आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने सर्क्युलेट केलं जातं ते तुम्हाला सांगायचं या पाथवेच्या द्वारे, जो आत्ता तुम्हाला मी एक्सप्लेन केला. टिश्यू फ्लुइड दॅट इज द लिम्फ फ्रॉम द इंट्रासेल्युलर स्पेसेस एंटर इन टू द लिम्फॅटिक व्हेसल्स and then it is discharged into the blood veins through the thoracic duct and right thoracic duct. आता याच्यात तुम्हाला दिलेलं नाही आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप छोटा टॉपिक दिला आहे, तो आत्तापर्यंत जेवढं मी तुम्हाला सांगितलं तिथं हा संपलेला आहे. तरीसुद्धा आता तुमच्या माहितीसाठी ॲडिशनल एक वेळ आहे आपल्याकडे, तर तुम्हाला सांगतो की हे जे लिम्फ असतं हे लिम्फ नेमकं काय काम करतं. या लिम्फमध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं तर कुठल्या सेल्स प्रेझेंट असतात? WBCs म्हणजे पांढऱ्या पेशी. आता पांढऱ्या पेशीमध्ये महत्त्वाच्या कोण आहेत? ज्या फॅगोसायटिक असतात, ज्या पॅथोजन्सला मारून टाकतात, किल करतात, या असतात फॅगोसायटिक सेल्स. मग या फॅगोसायटिक सेल्स कुठल्या असतात? त्यांचं नाव आहे मॅक्रोफाजेस. मग ही मॅक्रोफाजेस काय करते नीट समजून घ्या. आता म्हणजे लिम्फ ॲक्च्युली किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. लिम्फमध्ये असतात WBCs आहेत फॅगोसायटिक सेल, आणि त्या फॅगोसायटिक सेल्सलाच म्हटलं जातं मॅक्रोफाजेस. हे कसं काम करतात? फॅगोसायटोसिस म्हणजे समजा एक आता जेव्हा केव्हा आपल्याला इंजुरी होते, जखम होते, उदाहरणार्थ हा टिश्यू मी इथे ड्रॉ केला, हा एक टिश्यू आहे, हा आपला एक टिश्यू आहे. आता आपल्याला एखादी इंजुरी होते त्यावेळेस काय होतं? आपला टिश्यू काय होतो? ब्रेक होतो. हे काय? जखम झाली. आणि मग या टिश्यूच्या तिथे जे टिश्यू फ्लुइड असतं त्याच्यात डायरेक्टली काय असतात? सगळ्या WBCs असतात. हे पण मी इथे या पांढऱ्या पेशी ड्रॉ करतो. या पांढऱ्या पेशी कुठं आहे? आपल्या टिश्यूच्या भोवती आहेत, म्हणजे लिम्फमध्ये प्रेझेंट आहे. आता या टिश्यूला इंजुरी झाली. जेव्हा केव्हा टिश्यूला इंजुरी होते त्यावेळेस उदाहरणार्थ तुम्हाला खरचटतं, तुम्ही धरपडतात, त्यावेळेस तुम्ही मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा कशाला तरी हात घासतो, ते जे मटेरियल आहे त्याच्यावरती कितीतरी बॅक्टेरिया असू शकतात, पॅथोजन असू शकतात, मातीमध्ये असू शकतात. मग टिश्यू जेव्हा रप्चर होतो, ब्रेक होतो, डॅमेज होतो, तेव्हा हे पॅथोजन डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये जाणार. मग ते पहिल्यांदा एंट्री कुठं करणार? टिश्यूच्या तिथेच एंट्री होणार. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा हा पॅथोजन आहे, हे सगळे पॅथोजन एंटर झाले टिश्यू ब्रेक झाल्यामुळं, आणि मग लगेचच त्या ठिकाणी लिम्फ असल्यामुळं
आणि लिम्फमध्ये WBCs असल्यामुळं या WBCs म्हणजेच फॅगोसायटिक सेल डायरेक्टली या पॅथोजन्स किंवा बॅक्टेरियांवरती अटॅक करतात, त्यांचं एनगल्फिंग करतात, फॅगोसायटॉसिस प्रोसेस होते आणि त्यांना किल केलं जातं. कसं? तर सिंपल आहे, पहा. थोडंसं मी बाजूला त्याची इमेज दाखवतो, डायग्रॅम इथे ड्रॉ करतो. हे पहा, पॅथोजन, या पॅथोजनला एनगल्फिंग केलं जातं. एनगल्फिंग हे अशा पद्धतीने केलं जातं, पहा. ही एनगल्फिंगची प्रोसेस सुरू झाली. हे आपल्या मॅक्रोफाजेसचा न्यूक्लियस आहे, तो मी इथे दाखवलाय. आता हा पॅथोजन काय होणार? धिस पॅथोजन इज एनगल्फ बाय धिस मॅक्रोफाजेस. तो आतमध्ये येणार आता पॅथोजनचं. हे पहा, पॅथोजन आला आणि पॅथोजन आत आला की या मॅक्रोफाजेस काय करतात? या पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करतात. त्याचं लगेच काय करतात? हे पहा, असं ब्रेकडाऊन करून टाकतात. दिस इज द ब्रेकडाऊन ऑफ पॅथोजन. यालाच म्हटलं जातं फॅगोसायटॉसिस. म्हणजे थोडक्यात बघा काय घडलंय. पॅथोजनला एनगल्फ केलं. एनगल्फ केल्यानंतर या पॅथोजन्सला काय केलं? डिस्ट्रॉय केलं. कोणी डिस्ट्रॉय केलं? आपल्या फॅगोसायटिक सेलनी डिस्ट्रॉय केलं. हे पहिल्या अशा पद्धतीने पॅथोजन डिस्ट्रॉय झाला आणि मग त्या ठिकाणी हे लिम्फमध्ये असणाऱ्या WBCs आपल्याला प्रोटेक्ट करतात. म्हणून हे लिम्फ किती महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या. लिम्फ प्रोटेक्ट्स आवर ऑर्गन्स, प्रोटेक्ट्स आवर टिश्यूज because of the presence of the WBCs. That means the protective cells in our body, they are present into the lymph. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लिम्फ आपल्या टिश्यूजला, ऑर्गन्सला प्रोटेक्ट करतं. इथे मी काय ही डायग्रॅम कशाची काढली होती तुमच्या माहितीसाठी फक्त. दिस इज अन डॅमेज टिश्यू. हा टिश्यू कसा आहे? डॅमेज झालेला, म्हणून मी इथे लेबल करतो डॅमेज टिश्यू. या डॅमेज टिश्यूमधून कोण एंटर करतंय? दिस इज दी पॅथोजन विच एंटर्स थ्रू दिस डॅमेज टिश्यू. पॅथोजन, एंट्री ऑफ पॅथोजन असं मी इथे लिहितो. आणि मग या पॅथोजन्सला किल करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी कोण असतात? दीज आर दी WBCs और मॅक्रोफाजेस, फॅगोसायटिक सेल, ज्यांना आपण काय म्हणतो? मॅक्रोफाजेस. त्या इथे प्रेझेंट असतात आणि ते पॅथोजन्सला काय करतात? किल करतात. डिस्ट्रॉय पॅथोजन. हे लक्षात घ्या. म्हणून लिम्फचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन काय आहे? इट प्रोटेक्ट्स आवर ऑर्गन्स और टिश्यूज. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर या लिम्फमधूनच ऑक्सिजन टिश्यूपर्यंत जातो. टिश्यूजला कार्बन डायऑक्साईड लिम्फमध्ये येतो, तिथून नंतर ब्लडमध्ये जातो. ब्लडमधलं न्यूट्रियंट आधी लिम्फमध्ये येतं, तिथून मग सेलकडे जातं. सेलमधली वेस्ट आधी लिम्फमध्ये येते, तिथून मग ब्लडमध्ये जाते. म्हणून धिस लिम्फ इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अन एक्सचेंज फ्लुइड. इट एक्सचेंज द न्यूट्रियंट अँड वेस्ट. इट ऑल्सो एक्सचेंज द गॅसेस. हे लक्षात घ्यायचं आहे. एक्सचेंज मटेरियल बिटवीन ब्लड अँड टिश्यू. म्हणजे आपलं ब्लड आणि आपल्या टिश्यू यांच्यामध्ये जे काही मटेरियलची एक्सचेंज होते ती कशाच्या थ्रू होते? लिम्फ्सच्या थ्रू होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दिस इज ऑल अबाउट दी लिम्फॅटिक सिस्टीम. आणि
या लिम्फचे काही या ठिकाणी रोल मी तुम्हाला सांगितलेत, तेवढे फक्त लक्षात ठेवा. तर आज आपण थांबूया. याच्या इमेजेस मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे, थांबूयात आपण.